रव्यामध्ये मटार टाकून तर बघा काय मस्त नवीन पदार्थ तयार होतो. तर नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत रवा आणि मटारचा नाश्ता. तर आपल्याला सर्वात आधी रवा घ्यायचा आहे. इकडे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मटार व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत. त्यात आपल्याला 2 हिरव्या मिरच्या, अद्रक, कोथिंबीर टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे. हे आता आपण साईडला ठेवून घेऊ. इकडे रवा घेतला आहे. रव्यात आपल्याला ताक टाकायची. मी ताकचा वापर केला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दह्याचा वापर पण करू शकतात. व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपल्याला जे वाटाण्याचं मिश्रण केलं होतं, आपण वाटून घेतलं होतं, ते पण टाकून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ. ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इकडे गॅसवर कढई ठेवली आहे. आता ताट पण ठेवून घेते आणि थोडंसं ताटाला तेल लावून घेते. एक इनोचं पॅकेट घेतलं आहे. इनो टाकून घेणार आहे मी आता. थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण ताटात टाकून घेऊ. हे बघा व्यवस्थित ताटात टाकून घेतलं आहे. आता झाकण ठेवून देऊ. 5 ते 10 मिनटं व्यवस्थित फुल गॅसवरच शिजवून घ्यायचा आहे ढोकळा आपल्याला. आता चेक करून बघू आपण की आपला ढोकळा शिजला आहे का. हे बघा व्यवस्थित शिजला आहे. गॅस बंद करून आता काढून घेते बाहेर. हे बघा काढून घेतला आहे. थोडं थंड होऊ देऊ आपण. इकडे गॅस चालू करून तडका पॅन ठेवून घेतला आहे. थोडं तेल टाकून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झालं आहे. आता मोहरी टाकून घेऊ. थोडंसं जिरं, 2 हिरव्या मिरच्या, मिरची व्यवस्थित तळून घ्यायची. आता आपण फोडणी ढोकळ्यावर टाकून घेऊ. आता थोडीशी वरतून कोथिंबीर पण टाकून घेते. हे बघा तयार आहे आपला मटारचा ढोकळा बनवून. बघू शकता किती छान झालेला आहे. आता कट करून घेते. हे बघा ताटलीत काढून घेतला आहे. हे बघा किती छान झालेलं आहे आणि व्यवस्थित फुलला पण येऊन मस्त नरम झाला आहे. बघू शकतात. तुम्ही पण नक्की या पद्धतीने मटारचा ढोकळा बनवून बघा. खूप छान होतो.